नेहमी मी तेलगाव मार्गे जाणारा माणूस तेलगावच्या पुलाच्या वरती जो पाईपाच्या वर पाणी आलेलं आहे आणि परत पूल खाली असल्यामुळे ते पुलाचा का वापर नीट पाण्यात करता येत नाही आणि पाणी पूर आले की अजिबात पुलावरती पाणी फुल राहिलेलं असतं. पूल जरा उंच करून घ्यावं आणि दोणगावचा जो पूल केलेला आहे उंच केलेला आहे त्याला भरावा टाकलेला नाही आहे आणि रोड पण केलेला नाही आहे. तिथे पण पाणी सगळं पूर्ण बायपास काढून पाणी पूर्ण रोडवर आलेलं आहे आणि परत इथं जाणं येण्याच्या मार्गावरती आम्ही आलो. आता हे पण बंधारा भरत आलेला आहे. एक लय म्हणलं तर 1 तास 2 तास लय झाले. हे बंधाऱ्यावर पण पाणी येणार आहे पण ते हे मार्ग हे पण बंद होईल. ते मार्ग हे पण बंद होईल तरी पण विचारत येणे जाणे करायचं सोय करून घ्या. कोणी तिकडे इकडे जाण्याचा प्रयत्न पळापळी करायला जाऊ नका. नाही म्हणलं तर वडकबळ मार्गे नाही म्हणलं तर तिऱ्या मार्गे या मार्गाने प्रवेश करावा हीच माझी नम्र विनंती. नमस्कार, मी सूरज खडाखडे, सामाजिक कार्यकर्ता, दक्षिण सोलापूर. आज सोलापूर जिल्ह्यात असेल किंवा शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तसेच सीना नदीला पूर आल्यामुळे तेलगाव बंधारा हा पाण्याखाली गेले असल्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांनी नंदूर या बंधाऱ्याचा वापर करावा. तसेच नंदूर बंधाऱ्यावरून देखील जाताना बंधाऱ्यावर जर पाणी आला असेल तर त्यांनी या मार्गाने न येता वडकबाळ असेल किंवा तिरे मार्ग या मार्गाने सोलापूरला जाण्याचा प्रयत्न करावा. तसेच मोठ्या प्रमाणात दक्षिण सोलापूरमध्ये पाऊस झाल्यामुळे सातत्याने 15 दिवस झालं सलग पाऊस असल्यामुळे येथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. माझी शासनाला व महसूल विभागाला विनंती आहे की शासनाने महसूल विभागाला आदेश देऊन शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे व त्यांना फुल नाही फुलाची पकडी का असेना मदत शासनाला शेतकऱ्यांना देण्यात यावी. तसेच नागरिकांनी देखील पावसाचं वातावरण असल्यामुळे व नदी नाल्याला पूर आल्यामुळे शक्यतो घराबाहेर न पडता महत्त्वाचं जर काम असेल तरच आपण सोलापूरला जावं, अन्यथा नाही गेलं तरी चालतंय, एवढीच आपल्याला विनंती करतो. तसेच नंदूर बंधारा देखील अत्यंत निकृष्ट झाल्यामुळे याचा कार्यकाळ संपला असल्यामुळे या बंधाऱ्याची देखील स्थानिक आमदार मान्य सुभाष बापू देशमुख यांनी पाठपुरावा करून हा बंधारा देखील लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन बंधारा बांधण्यासाठी प्रस्ताव पाठवून जलसंपदा विभागाकडे लवकरात लवकर पाठपुरावा करून नागरिकांना सोय करून द्यावी.